नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, यवतमाळ जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यामधनं आता शक्तिपीठ महामार्ग जातोय। तर या शक्तिपीठ महामार्गामुळे ज्या तालुक्यांना, ज्या गावांना प्रभाव किंवा प्रभावित होणारी ही गावं तालुके आहेत, यामध्ये काय काय बदल होऊ शकतो, यवतमाळ जिल्ह्यातल्या कुठल्या गावांमधनं हा शक्तिपीठ महामार्ग जातोय, कुठल्या गावातल्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत, आजच्या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर मंडळी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, शक्तिपीठ महामार्ग जो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे महाराष्ट्राचा, जसा समृद्धी महामार्ग पार पडलेला आहे, समृद्धीमुळे असंख्य शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलेलं आहे, शिवाय नागपूर ते मुंबई असा जो प्रवास आहे तो अगदी काही तासांमध्ये येऊन ठेपला आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक अशा जिल्ह्यांना आणि तेथील औद्योगिक वसाहतींना मोठा फायदा झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गामुळे खूप मोठा फायदा झालेला आहे। येथील शेंद्रा बिडकीन DMIC मध्ये मोठ्या प्रमाणात EV वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या येऊ घातल्यात। भविष्यातलं छत्रपती संभाजीनगर हे EVचं हब होऊ पाहत आहे आणि तशाच पद्धतीचा उद्योगातील भरारीचा काळ हा आता यवतमाळसाठी येऊ शकतो। त्याचं कारण आहे शक्तिपीठ महामार्ग। तर मंडळी, शक्तिपीठ महामार्ग आणि या शक्तिपीठ महामार्गाला यवतमाळ जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय आणि ही लांबी सुमारे 137 किलोमीटर इतकी असल्याचं बोललं जात आहे। शिवाय समृद्धी महामार्गाचा लाभ या जिल्ह्यांना याआधी झाला नसल्यामुळे शक्तिपीठ महामार्ग यासाठी महत्त्वाचा मानला जातोय आणि त्यामुळे या जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रांमध्ये मोठा बदल हा महामार्ग घडवणार असं बोललं जाऊ लागलेलं आहे। तर मंडळी, याबद्दलची माहिती सध्या समोर आलेली आहे की हा महामार्ग यवतमाळ जिल्ह्याच्या 6 तालुक्यांमधनं जाणार आहे, ज्यामध्ये 72 गावातील जमिनींची मोजणी सुद्धा पूर्ण झाली असल्याचं सांगितलं जातं। तर संबंधित जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया ही सध्या सुरू झालेली आहे। या प्रकल्पासाठी अंदाजे 1,500 हेक्टर जमीन संपादित केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान कोणत्या भागातील किती जमीन यामध्ये जाणार हे आपण आजच्या आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात मंडळी। तर कळंबमधल्या 18 गावांमध्ये, ज्यातील 242.73 हेक्टर जमीन यामध्ये संपादित केली जाणार आहे। त्यानंतर घाटंजी येथील 5.24 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे। यवतमाळमधील 13 गावं यामध्ये येत आहेत। 255.3 हेक्टर जमीन यासाठी वापरली जाणार आहे। यानंतर आर्णी तालुक्यातील जवळपास 16 गावं या प्रकल्पासाठी वापरली जाणार आहेत। 417.2 हेक्टर जमीन बाधित होणार आहे। त्यानंतर उमरखेडमधल्या 6 गावांमधनं हा महामार्ग जातोय, जिथे 131.6 हेक्टर जमीन यासाठी बाधित होणार आहे। तर महागाव तालुक्यातल्या 18 गावांमधनं हा महामार्ग जातोय, त्यापैकी सुमारे 392 हेक्टर जमीन यासाठी वापरली जाणार आहे या प्रकल्पासाठी। तर या भागांमध्ये शेतकऱ्यांचा, स्थानिकांचा विरोध हा होता का? तर असं नाही आहे। राज्यातील इतर भागांमध्ये ज्याप्रमाणे या महामार्गाला विरोध झाला, त्यानुसारच यवतमाळमध्ये सुद्धा तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। विशेषतः उमरखेड तालुक्यातील आमला व बेलखेड या परिसरामध्ये प्रशासन आणि शेतकरी यांच्यामध्ये मोठा संघर्ष उफाळलेला होता। मात्र पोलीस बंदोबस्त यामध्ये मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। दरम्यान या महामार्गाचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रवेश हा वर्धा जिल्ह्यातून होतोय। त्यानंतर हा मार्ग यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव, कळंब, यवतमाळ, दारव्हा, दिग्रस आणि पुसद या 6 महत्त्वाकांक्षी तालुक्यांमधनं प्रवास करत पुढे हिंगोलीकडे जाणार असल्याचं म्हटलं गेलं। यात सुद्धा यवतमाळच्या 6 तालुक्यातील सुमारे 70 ते 80 गावांच्या शिवारातनं हा महामार्ग जाण्याचं नियोजन आहे। मात्र ही गावं नेमकी कोणती आहेत त्यावर सुद्धा आपण नजर टाकूयात। ती गावं कुठली हे देखील बघूयात। तर मंडळी, यामध्ये किती जमीन वापरली जाणार किंवा किती जमीन संपादित केली जाणार ही आकडेवारी आपण पाहिली। मात्र आता अशी काही यादी आहे की ज्यामध्ये गावांचा समावेश आहे। तर कळंब तालुक्यातली वांदली, माहितीपुरी,
धामणगाव, सोनेगाव, सोनखास, माळवणी, शिंगणापूर, मलकापूर, कळंब, रासा, जोंधळणी ही गावं यामध्ये असणार आहेत। आर्णी तालुक्यातल्या 16 गावांचा समावेश आहे, ज्यापैकी कुहा, अंजी, कारेगाव, बोरीगाव, पिंपरी, विथोली, येरमाळा, केळसझरा, अंतरगाव, सुकाळी, लोणबेहळ, गोंडसरा, हिवळेश्वर ही गावं यामध्ये जातात। तर पुढचा महागाव तालुक्यातली गावं आहेत, ज्यामध्ये पिंपळदरी, तिवरंग, मलकापूर, पौंडुळ, इंजिनी, हिवरा, गौड, कुरवडी, खडका, वागनाथ, आंबुडा बुद्रुक, तर काळेगाव या गावांना शक्तिपीठ महामार्गाचा लाभ घेता येणार आहे। तर या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अनेक गावांमधनं कलम 11 अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या। संयुक्त मोजणी सर्वेक्षण पूर्ण झाल्यामुळे आता प्रत्येक गावामधनं नेमका किती भाग जाणार हे स्पष्ट होत आहे। स्थानिक नागरिकांना त्यांच्या गट नंबरनुसार माहिती भूमी अभिलेख कार्यालयातून माहिती मिळू लागलेली आहे। दरम्यान जमिनीच्या मोबदल्याबाबत सुद्धा सरकारने समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर धोरण ठरवण्याचे संकेत दिलेत। त्यानुसार जमिनीचा रेडी रेकनर दर किंवा मागील 3 वर्षातील व्यवहारांची सरासरी यापैकी जास्त असलेला दर आधार मानला जाणार आहे। ग्रामीण भागामध्ये साधारणतः 2 पट मोबदला यावर 100% सांत्वन रक्कम दिली जाणार आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मूळ किमतीच्या तुलनेने अनेक पटीने जास्त मोबदला मिळू शकतोय असं सांगितलं जातं। याशिवाय फळझाडे, विहिरी, बोरवेल, घर किंवा इतर बांधकामासाठी स्वतंत्र मूल्यांकन करून त्याचाही मोबदला दिला जाणार आहे। विशेष भाग म्हणजे जर शेतकऱ्यांनी संमतीने जमीन दिली तर त्यांना साधारण 25% अधिक मोबदला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी आणि प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक संवाद सुरू आहे। अद्याप अंतिम दर हे जाहीर झालेले नाही आहेत, पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं निवाडा प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत आकडेवारी ही समोर येणार आहे असं देखील म्हटलं जात आहे। मंडळी, यवतमाळमध्ये महामार्गाला पाठिंबा हा देण्यात आला असला तरी मोबदल्याच्या संदर्भात काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। महामार्गामुळे शेतजमिनीचे 2 तुकडे पडतात। संपूर्ण भाग शासनाने अधिग्रहित करून मोबदला द्यावा असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावं अशा असंख्य अटी, वेगवेगळ्या अटी शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर ठेवलेल्या असल्याचं बोललं गेलं आहे। शिवाय औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे। यवतमाळ हा विदर्भातील एक प्रमुख जिल्हा आहे, जो कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि इथे तयार होणारा कापूस हा सूतगिरणी आणि इतर संबंधित उत्पादनांच्या कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक केला जातो। मात्र सध्या योग्य रस्ते नसल्यामुळे, रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे खर्च आणि वेळ हा दोन्ही जास्त लागून जातात। त्यामुळे नवीन महामार्गामुळे माल वाहतूक जलद आणि स्वस्त होऊ शकते। शिवाय गोवा या आंतरराष्ट्रीय पोर्टसोबत, बंदरासोबत कनेक्टिव्हिटी मिळतील आणि कोकणातील काही भागांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी मिळेल। तिथल्या बंदरांवरनं हा माल विदेशात पाठवता येणं शक्य होऊ शकणार आहे। त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकणार आहे। तर कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने जर का आपण पाहिलं तर मंडळी, यवतमाळ जिल्हा आता थेट विदर्भ ते कोकण असा जोडला जाणार। त्यामुळे सध्या जिथे या शहरांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागतो, तिथं महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 7 ते 8 तासांमध्ये पूर्ण करण्याचा अंदाज व्यक्त केला जातो। त्यामुळे व्यापार, पर्यटन आणि दळणवळण यांना मोठी गती या महामार्गामुळे मिळणार आहे। 29 तर शक्तिपीठ महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून यवतमाळ जिल्ह्यासाठी विकासाची नवी दारं उघडणारा प्रकल्प ठरतोय। सर्वाधिक लांबीचा भाग हा यवतमाळमधनं जातो। ही सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय मोठी माहिती आहे मंडळी। यवतमाळ या जिल्ह्यातनं शक्तिपीठ महामार्गाचा सर्वाधिक भाग जातोय। ज्या तालुक्यांचा आणि ज्या गावांचा आम्ही उल्लेख केला आहे, त्यातली मोठी बरीचशी जागा, जमीन ही मोठ्या प्रमाणात संपादित केली जाणार आहे। मंडळी, हा महामार्ग यवतमाळच्या तुमच्या गावातून जातोय का? तुम्ही यवतमाळच्या तुमच्या गावाचं नाव आणि तुमचा गट क्रमांक किंवा तुमची जमीन यामधनं प्रभावित होतीये का? कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा। बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।